नमस्कार मंडळी, स्वाद महाराष्ट्राचा या माझ्या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या एका हळव्या कोपऱ्यात। मी माझ्या बाल्कनीमध्ये एक छोटीशी बाग फुलवली आहे, ती तुम्हाला मी घेऊन जाते दाखवण्यासाठी। चला तर जाऊया माझ्या बाल्कनीमध्ये। हे आहे माझं मिरचीचं झाड। हे याला मिरच्या भरपूर आलेल्या आहेत। मिरच्या दाखवते मी तुम्हाला। हे बघा, मिरच्या खूप आलेल्या आहेत या झाडाला। आता अजून मोठ्या नाही झालेले आहेत। एक फुलं पण भरपूर आलेली आहेत। ही जरा जास्ती मोठी झालेली मिरची आहे, इथून दिसत नाही आहे व्यवस्थित। या मिरच्या खूप धरलेल्या आहेत झाडाला। मला इथे बाल्कनीत बसायला फार आवडतं। हे असं झाड बहरलेलं आहे मिरच्यांनी। हे बघा, फुलं सुद्धा आलेली आहेत। सफेद फुलं दिसत आहेत। मिरचीच्या झाडाला भरपूरच मिरच्या आलेल्या आहेत। आता मोठ्या झाल्या की काढणार मी त्या। अशा इथे दिसत नाही आहेत बरोबर, पण हे बघा, इथे आहे, ही आहे, नंतर इकडे मागच्या साईडला एक केली आहे। नंतर इकडे बाहेर पण गेले आहेत। त्या बाहेरच्या मला काढता येत नाहीत, फार प्रयत्न करून काढाव्या लागतात, अगदी हळूवार अलगद। इथे आहे माझं कढीपत्त्याचं झाड। हे बघा कसं बहरलं आहे माझं झाड कढीपत्त्याचं। मी हे फार तोडत नाही, तोडते, पण ताजा कढीपत्ता घालायचा मला फार आनंद होतो। आणि हे बघा कसं बहरलं आहे झाड खूप। आणि ह्याच्यातच माझं हळदीचं झाड, हळदीचं मी कोकणातून खोड आणलं होतं। एक छोटंसं प्लांट आणलं होतं मी कोकणातून। ही हळदीची पानं आली आहेत माझी, बरीच आली आहेत। मला आता ते पातोळ्यांसाठी पण फार उपयोगी पडणार आहेत। हे बघा, हे मी एक छोटंसंच प्लांट लावलं होतं, पण ते भरपूर बहरलं एकदम। ही एक 10-15 पानं तरी आहेत याला। हे असं झाडं मध्ये मध्ये छाटणीसुद्धा करते मी, पण हल्ली वेळ मिळाला नाही आहे। नंतर हे आहे जास्वंदीचं झाड। हे पण किती उंच गेलं आहे बघा, जास्वंदी अगदी वरपर्यंत गेली आहे। याला हल्ली फुलं येत नाही आहेत, आता येतील, पावसात जरा नव्हती बहुतेक। हे बघा, हे जास्वंदीचं झाड आहे। नंतर तिकडे मी केळीचं झाड लावलं होतं, पण ते सुकलं आहे आता। हे बघा, इथे दाखवते। हे केळीचं जरा छोटंसं प्लांट होतं, मला केळीची पानं मिळायची नैवेद्यासाठी, पण आता ते सुकलं आहे जरा। आता हे पण जास्वंदी आहे। मी जास्वंदी फार लावले आहेत। मला जास्वंदीचंही झाडं गणपतीला घालायला मिळतात, त्यामुळे फार आवडतात। नंतर हे आहे गुलाबाचं झाड। ही गुलाबाला आता कळी आली आहे। हे बघा, आत्ताशी एक कळी आली आहे गुलाबाला, बऱ्याच दिवसानंतर। दिसत नाही आहे याच्यात व्यवस्थित। हे गुलाबाचं झाड आहे। नंतर हे आहे अन्नपूर्णेचं झाड, पसरणीसुद्धा म्हणतात याला कोकणात। हे अन्नपूर्णाचं झाड आहे, म्हणजे बासमती। हे मी ह्याच्यामध्ये घालते, जेव्हा भात शिजवताना फार सुंदर सुगंध येतो आणि भात पण सुंदर लागतो। हे आधी एकच प्लांट होतं, आता हे दुसरंसुद्धा आलं आहे बघा। हे दुसरं आलं आहे प्लांट। आणि इकडे हळदीचं प्लांट आलं आहे। हळदीचं प्लांट ते अचानक आलं आहे, मी तिथे काही घातलं नव्हतं, पण ते आलं आहे। ही बघा, ही पसरणी कशी मस्त पसरली आहे, छान एकदम। मला झाडं लावायला फार आवडतात, पण जागेअभावी मी थोडीशी, पण जास्ती लावू शकत नाही इथे बाल्कनीमध्ये, म्हणून मी फार थोडीच झाडं लावली आहे। आणि त्याची निगा मी वेळोवेळी मला जसं शक्य असेल तेव्हा राखते। ही कोथिंबीर आहे बघा, ही धणे मी घातले, ही कोथिंबीर येते। ही कोथिंबीरीचं झाड आहे, बरेच धणे आहेत, ही आली आहे थोडी, ही कोथिंबीर आहे। चला आणखीन दुसरी झाडं दाखवते मी तुम्हाला।
हे ॲलोवेराचं प्लांट मी लावलं होतं, छोटं होतं ते, आता थोडंसं वाढलं आहे बऱ्यापैकी. ॲलोवेरा फार उपयोगी असतो आणि मी त्याचा वापर करते वेळोवेळी. आणि हे वाढलं आहे बघा कसं ॲलोवेराचं. नंतर ही पण जास्वंदच आहे. ही जास्वंद 12ही महिने फुलते. म्हणजे ह्याच्यातून ही बघा आत्ता फुलं तोडली आहेत आम्ही, याला कळ्या आल्या आहेत. ही बघा कळ्या दिसत आहेत. या आम्ही गणपतीला हे फूल वाहायला फार छान मिळतं नेहमी वेळोवेळी. नंतर हे पण जास्वंदच आहे. हे पण जास्वंदच आहे. ही जास्वंद पण, ह्याला पण छान फुलं येतात. हल्ली येत आहेत, मध्ये जरा येत नव्हती. या कळ्या आल्या आहेत बघा. ह्या कळ्या नेहमीच येतात. हे आम्ही बहुतेक कोकणातून आणलं होतं. त्याला फार छान हळूहळू ते फुलायला लागलं आणि त्याला आता जवळजवळ वर्षभर अशी फुलं आम्हाला मिळतात. छोटी फुलं येतात. ते फुललेलं काढलं आहे आता, त्यामुळे दिसत नाही आहे. हे असं आहे. नंतर हे सुद्धा जास्वंदच आहे. ह्याला पण येतात पण फार कमी येतात. हे पण जास्वंदच आहे. ह्याला पण फुलं येतात पण कमी येतात जरा. जास्वंदची झाडं मी एक 7-8 लावली आहेत. हे पण एक जास्वंदीचं झाड आहे. बघा कशी ऑरेंज म्हणजे केशरी फुल येतं याला. हे बघा कसे कळ्या आले आहेत आता याला बऱ्याच दिवसांनी कळ्या आल्या आहेत. हल्ली कळ्या नव्हत्या याला. हे बघा हे पण जास्वंद आहे. हे फुल फुललं की फार छान वाटतं एकदम. कलर त्याचा एकदम सुंदर आहे. आता याला हे बघा कळ्या आले आहेत. आता हे फुलेल 1-2-3 दिवसांनी याला फुलं येतील. हे बघा त्याची कळी किती सुंदर आहे. केशरी दिसतोय बघा कलर आतमधून. आणि हे मनी प्लांट आहे. हे मनी प्लांट मी एक छाटणी करते त्याची जरा, कारण ते खूप वाढत जातं म्हणून. हे मनी प्लांट बघा खाली जाते, वरती पसरतं ते असं. त्याची मी जरा अशी छाटणी केली होती, त्यामुळे ते आता जरा कमी वाटतं आहे. ही आमची तुळस आहे. तुळस पण कशी बहरली आहे बघा, छान एकदम. ही तुळस आहे. आणि जागेअभावी मी थोडीच झाडं लावली आहेत, पण मला झाडांची फार आवड आहे. आणि मी त्याला माझे मिस्टरसुद्धा ह्याला फार व्यवस्थित निगा याची राखतात. पाणी तर आम्ही घालतोच, पण त्याला असं वरून पाणी फ्रेश मारावं लागतं थोडंसं असं. त्यामुळे ती वरती पण पानं थोडी टवटवीत राहतात. आणि झाड एक छान, मला झाडांची फार आवड आहे, पण जागेअभावी मी थोडी ती जास्ती लावू शकत नाही. ही बाल्कनीत जितकी जमतील आणि सोयीनुसार पाणी पण जपून घालावं लागतं, कारण आमचा फ्लोअरवरती आहे त्यामुळे. पण मला अजूनही झाडं हवी आहेत, पण ती त्याच्या जागेप्रमाणे मी लावण्याचा प्रयत्न करणार. पण बघू, आणखीन मोठी जागा असेल तेव्हा आणखीन मोठी झाडं लावीन मी. मोठी नाही पण जास्त झाडं लावीन. आणि हे मी गोकर्णाचं एक प्लांट लावलं होतं, पण ते वरती तर वेल गेला आहे त्याचा, पण ते वरती गेलेला आहे वेल, पण ते थोडं सुकलं आहे. त्यामुळे ते किती ते झाड तर आहे, थोडंसं हिरवं दिसतंय, पण ते किती तग धरेल काही सांगता येत नाही. पण फुलं फार छान निळी येत होती, एकदम छान वाटत होतं एकदम. कृष्णाला अर्पण केली होती आम्ही, पण आता ते सुकलं आहे, व्यवस्थित येत नाही आहे. बाहेर पण कसं हिरवं झालं आहे बघा, सगळं हिरवा कोपरा आमचा. मंडळी, कसं वाटली तुम्हाला माझ्या झाडांची सफर मला जरूर कळवा. आणि तुम्ही मंडळी कशी वाटली माझ्या झाडांची हिरवाईची सफर तुम्हाला? मला तर ह्या हिरवाईत बसायला फार आवडतं, फार आनंद होतो मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हीसुद्धा तुमच्याकडे झाडं असतील तर त्याची अशी जतन आणि निगा तुम्हाला जशी, मला पण वेळ फार कमी असतो, पण त्या वेळेत मी हे करण्याचा प्रयत्न करते, कारण मला झाडांची फार आवड आहे. मी त्याची छाटणी पण मधून करत असते.
बघा झाडं कशी बहरली आहेत. असं वाटतं इथून उठूच नाही. मला हा कोपरा फार आवडतो. मला इथे बसायला फार आवडतं. मी कांदे पण लावले होते बघा. कांदे, त्याला कांद्याची पात आली आहे. हे बघा केवढं मोठं झालं आहे. हे बाहेर गेलं आहे थोडं. कांदा मी थोडंसं कोंब धरला की इथे आणून ठेवते की त्याची पात छान होते एकदम. हा एक आहे. नंतर हा सुद्धा आहे बघा कसा पात कांद्याची होते. कांदे असेच इथे येतात. मी लसूणसुद्धा लावते. इथे मी शेंगदाणे लावले होते. शेंगदाणे पण ते तितकंसं धरलं नाही. नंतर ते थोडं धरलं होतं. नंतर मग ते थोडंसं हे झालं. आत्ता पण आहे त्याचं थोडंसं हे. आणि मिरचीचं प्लांटसुद्धा आहे ह्याच्यात. तर हे काही इतकं हे झालं नाही. पण मी आणि याच्यात गोगलगाई फार येतात. तर गोगलगाईंसाठी मला काही उपाय करायचा आहे. पण ते काही त्या तितक्याशा हे होत नाहीत. पण झाडांना तसा तितकासा माझ्या प्रॉब्लेम होत नाही आहे. झाडं आहेत, धरली आहेत ही अशी. त्यामुळे आहेत, गोगलगाई आहेत झाडात. मी थोडं खत वगैरे पण घालते. लगातार त्याची राखण्याचा प्रयत्न करते. मंडळी, कसं वाटलं तुम्हाला माझी हिरवाई सफर? हिरवाई माझा एक छोटासा हळवा कोपरा आहे माझी झाडं म्हणजे. ते तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून जरूर कळवा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, हा एक ब्लॉग मी आज बनवण्याचा प्रयत्न केला. कारण मला झाडांसाठी एक छोटासा ब्लॉग बनवायचाच होता. आणखीनही असे निरनिराळे, मी रेसिपी तर दाखवतेच, पण आणखीनही असे निरनिराळे ब्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण मला फार आवडतं असं काही चांगलं असेल ते दाखवण्यासाठी फार आवडतं. हा माझा हिरवाईचा कोपरा तुम्हाला कसा वाटला मला जरूर कमेंट करून कळवा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला जर आवडत असेल तर माझे ब्लॉग लाईक करा किंवा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसह आणि नवीन रेसिपीसह.